नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समर्थ मंडळ पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून स्टडी कंटेंट घेऊन येत आहोत। सर्वात पहिल्यांदा आपण गणित या विषयातील संख्या व संख्यांचे प्रकार या विषयावर हा व्हिडिओ आपण बनवत आहोत। तर या ठिकाणी आपण पाहू शकता की वास्तव संख्या आणि अवास्तव किंवा काल्पनिक संख्या असे दोन मुख्य प्रकार आपण या ठिकाणी पाहतोय। वास्तव संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्यांचा व्यावहारिक काहीतरी मूल्य ठरत असतं त्या संख्या वास्तविक संख्या आहेत। अवास्तविक संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्यांचं व्यावहारिक मूल्य निश्चित होत नाही किंवा ठरवताच येत नाही अशा ज्या संख्या आहेत त्या संख्यांना काल्पनिक संख्या असं आपण म्हणतो। आता या संख्या कुठल्या प्रकारच्या आहेत, तर अवास्तव संख्या म्हणजे वर्गमुळात बघा, वर्गमुळात -12 आहे, वर्गमुळात -16 आहे, म्हणजे वर्गमुळात आणि घनमुळामध्ये वजा संख्या आली की ही अवास्तव संख्या आहे, हे आपण निश्चित समजून जायला पाहिजे। ठीक आहे, तर इकडे बघा, इकडे जी वास्तव संख्या आहे त्याचे दोन प्रकार पडतात। तिचं काहीतरी व्यावहारिक मूल्य आहे आणि ती त्यामध्ये पहिली संख्या आहे परिमेय आणि दुसरी आहे अपरिमेय संख्या। तर परिमेय संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येची आकडेमोड पद्धतीने उत्तर काढता येतात त्या संख्येला आपण परिमेय संख्या असं म्हणतो। तर अपरिमेय संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येची आकडेमोड पद्धतीने उत्तर काढता येत नाही त्याच्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेटर किंवा लॉग टेबलची आवश्यकता पडते। असा जो संख्या प्रकार आहे त्याला अपरिमेय संख्या असं म्हणतात। पहिल्यांदा अपरिमेय संख्या म्हणजे काय ते जरा समजून घेऊया। इथे बघा, वर्गमुळामध्ये 3 आहे, वर्गमुळामध्ये 12 आहे, घनमुळामध्ये 10 आहे किंवा घनमुळामध्ये 13 आहे। तर याचं पूर्ण उत्तर आपल्याला मिळणार नाहीये। इथे पहा, पाय जो आहे ते आहे या ठिकाणी 4.555, म्हणजे ज्याच्या पुढे सातत्याने भाग जात राहतो त्याचा अंतिम उत्तर आपल्याला काढता येत नाही। त्या सर्व संख्या ज्या आहेत त्या अपरिमेय संख्या म्हणून गणल्या जातात। लक्षात आलं। त्यानंतर इकडे जी परिमेय संख्या आहे ती पहा, ती आकडेमोड पद्धतीने त्याचं उत्तर काढता येतं। त्याच्यामध्ये इकडे म्हणजे 0 शून्याच्या पुढे अनंतापर्यंत शून्याच्या मागही आहे, वर्गमुळामध्ये घनमुळामध्ये सुद्धा त्या संख्यांची उत्तर आहेत, किंवा अपूर्णांक, दशांश अपूर्णांक याची पूर्ण उत्तर म्हणजे शेवटचं उत्तर आपल्याला याच्यामध्ये मिळतं, तर त्याला परिमेय संख्या असं म्हणतात। किंवा ज्या प्रश्नांचं उत्तरच मिळत नाही त्याला अपरिमेय संख्या, म्हणजे पूर्ण उत्तर मिळत नाही त्याला अपरिमेय संख्या असं म्हणतात। तर आकडेमोड पद्धतीने ज्याची उत्तर येतात त्याला परिमेय संख्या असं आपण म्हणतोय। तर त्यामध्ये पहा, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या हे 4 प्रकार, आणि ह्या सर्व ज्या संख्या आहेत खाली दिलेल्या या सर्व संख्या परिमेय संख्यामध्ये येतात। कुठे येतात, परिमेय संख्यामध्ये। तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय, तर काउंटेबल नंबर्स म्हणजे काय, ज्याच्यामुळे आपल्याला मोजता येतं, 1 टेबल, 2 टेबल, 3 टेबल असं आपण मोजतो, तर त्यांना म्हणायचं नैसर्गिक संख्या। तर पूर्ण संख्या, पूर्ण संख्या म्हणजे काय, शून्यापासून ज्याची सुरुवात होते त्याला म्हणायचं पूर्ण संख्या। 0 1 2 3 असं अनंतापर्यंत ही झाली पूर्ण संख्या। पूर्णांक संख्या म्हणजे काय, तर शून्यापासून पुढे अनंतापर्यंत आणि शून्यापासून मागे -1 -2 -3 अशा क्रमाने अनंतापर्यंत, तर ती झाली पूर्णांक संख्या। अपूर्णांक संख्येचे 2 प्रकार पडत आहेत इथे। व्यावहारी अपूर्णांक, व्यावहारी अपूर्णांक म्हणजे काय, तर 4चे 5 भाग किंवा 7चे 6 भाग, 12चे 5 भाग भागिले संख्येने याला भागल्याच्या नंतर दशांश अपूर्णांकामध्ये आपल्याला उत्तर मिळणार आहे। तर भागिले संख्येने भागल्यानंतर त्याचा प्रत्येक भाग किती असेल, तर त्यानुसार व्यवहारामध्ये प्रत्येक व्यवहारामध्ये याचा खऱ्या अर्थाने असा वापर केला जातो की समजा एका टोपलीमध्ये 5 आंबे आहेत, एका टोपलीमध्ये 5 आंबे आहेत किंवा एका टोपलीमध्ये 10 आंबे आहेत आणि ते 5 लोकांना वाटायचे, तर प्रत्येकाच्या वाट्याला किती येतील, तर 2-2 येईल। याचा अर्थ काय, तर 10/2 किंवा 10/5 असं येईल। मग याचा अर्थ व्यावहारी अपूर्णांकामध्ये आपण हे वापरतो। दशांश अपूर्णांकामध्ये आपण हे जे पाहतोय तर ह्याला दशांश अपूर्णांक असं म्हणतात। समसंख्या म्हणजे काय,
2 ने पूर्ण भाग जातो आणि एकम स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात. तर त्यांना 2 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्या काय झाल्या? समसंख्या. इथे विषम संख्या 2 ने पूर्ण भाग जात नाही. एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 अशा संख्या असतात आणि 2 ने भाग दिल्याच्या नंतर बाकी एक उरते, त्या आहेत विषम संख्या. म्हणजे 2, 2 नंतर 3 ही विषम संख्या आहे, 4 ही समसंख्या आहे, 5 ही विषम संख्या आहे. अशा क्रमाने सम आणि विषम संख्या आपल्याला पाहायला मिळतात. इकडे मूळ संख्या आहे. फक्त 1 ने 1 व त्याच संख्येने जर भाग गेला तर ती संख्या मूळ संख्या. म्हणजे 2 ला 1 ने किंवा त्याच संख्येने भाग जातो, 3 ला 1 ने किंवा 3 नेच भाग जातो, 7 ला 1 ने किंवा 3 नेच भाग जातो. म्हणजे त्या संख्येला दुसरा अवयव पडत नाही किंवा दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग देता येत नाही. त्या संख्येला मूळ संख्या असं म्हणतात. इकडे पहा संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय? एक किंवा त्याच संख्येने आणि सोबत इतरही संख्यांनी भाग देता येतो, त्या संख्येला आपण काय म्हणायचं? तर संयुक्त संख्या. इथे पहा 4, 4 ला 1 ने भाग जातो, 4 ने भाग जातो, 2 नेही भाग जातो. इथे 6 आहे, 6 ला 1 ने भाग जातो, 6 नेही भाग जातो, सोबत 3 आणि 2 ने सुद्धा भाग जातो. 8 ला 2 ने, 4 ने, 1 ने आणि 8 ने म्हणजे त्याच संख्येने भाग जातो, 1 ने भाग जातो कारण त्याच संख्येने दिला तर 1 चाच भाग जातो आणि 2 आणि 4 इतर संख्यांनी सुद्धा भाग जातो. म्हणून ज्या संख्येला 1 किंवा ती स्वतः ती संख्या सोडून इतरही संख्याने भाग जातो किंवा त्याचे भाग पडतात, ती संख्या जी आहे ती आहे संयुक्त संख्या. इकडे खाली या. इथे बघा जोड मूळ संख्या. ही जी जोड मूळ संख्या आहे तर ही कशी आहे बघा. इथे आपल्या 100 पर्यंतच्या अंकांमध्ये 25 मूळ संख्या असतात. त्याच्यातल्या 8 जोड मूळ संख्या आहेत. 8 जोड मूळ संख्या. जोड मूळ संख्या म्हणजे ज्या मूळ संख्यांच्या मध्ये फक्त 2 चा फरक आहे. 3 नंतर 5, 5 नंतर 6, 11 नंतर 13, 17 नंतर 19, 29 नंतर 31 अशा क्रमाने अशा येणाऱ्या 8 जोड मूळ संख्या आहेत. ठीक आहे. तर याच्यावरही आपल्याला प्रश्न विचारतात की किती जोड मूळ संख्या आहेत. सर्वात पहिल्यांदा येणारी जोडमूळ संख्या कोणती? सर्वात शेवटी येणारी जोडमूळ संख्या कोणती? तर 71, 73 सर्वात शेवटी येणारी जोडमूळ संख्या आहे. इथे तुम्ही बघा सहमूळ संख्या. आता सहमूळ संख्या म्हणजे काय? ज्या दोन संख्यांचे भाग पाडायचे त्याच्यातील एक संख्या जर मूळ संख्या असेल तर त्याच्यासोबत असणारी दुसरी संख्या सहमूळ संख्या आहे. त्याचं कारण काय? तर या दोन्ही संख्यांचे एकाच संख्येने अवयव पडत नाही, त्याला फक्त एकनेच भाग जातो. म्हणून ही जी संख्या आहे ही सहमूळ संख्या आहे. इथे तुम्ही पाहू शकता बघा, दोन संख्यांना एक व्यतिरिक्त एकाही सामायिक अवयव नाही नसतो अशा जोडीला सहमूळ संख्या असं म्हणतात. आता इथे बघा 3 आणि 4 आहे, तर 3 ही मूळ संख्या याला भाग जाणार नाही. 4 ला 2 ने भाग जातो, पण जोड मूळ संख्या असल्यामुळे या दोघांचे समान एका संख्येने अवयव पडत नाही. इथं 10 आणि 11, 10 ला भाग जातो परंतु 11 ही मूळ संख्या असल्यामुळे इतर संख्येने त्याला भाग जात नाही किंवा अशी कुठली कॉमन संख्या नाही की जे या दोन्ही संख्यांना भाग देऊ शकते. 13, 15, 10, 21 त्यामुळे दोन्ही संख्यांना समभाग देईन अशा पद्धतीची दुसरी कुठली संख्या नाहीये. म्हणून अशा संख्येंना सहमूळ संख्या असं म्हणतात. तर लक्षात घ्या मित्रांनो, कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कंटेंट कंप्लीट करण्यासाठी आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरून या व्हिडिओ प्रसारित करत आहोत. तर आपण सगळ्यांनी आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर आपल्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आम्ही कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास आपल्यापर्यंत घेऊन येऊ. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच टॉपिकच्या आधारावर वेगवेगळे प्रश्न पाहणार आहोत की पोलीस भरती लेवलला किंवा सरळ सेवा परीक्षांसाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न येत आहेत ते प्रश्न आपण या टॉपिकच्या माध्यमातून पाहणार आहे. ठीक आहे. धन्यवाद सगळ्यांना. वंदे कृष्ण.